माडवळे येथे घरात लपलेल्या विषारी नागाला 2 दिवसांच्या प्रयत्नांनंतर सुरक्षित जीवदान। घरात गरोदर महिला असल्याने कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण। नाग पकडल्यानंतर सुटकेचा निश्वास। सर्पमित्र संदीप टक्केकर आणि वन विभागाच्या पथकाची कामगिरी। नागाला नैसर्गिक अधिवासात सोडलं। चंदगड तालुक्यातील माडवळे येथे प्रेमा कांबळे यांच्या घरात शिरलेल्या विषारी नागाला सर्पमित्र संदीप टक्केकर आणि वन विभागाच्या पथकाने 2 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षितपणे रेस्क्यू केले। घरात गरोदर महिला असल्याने कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण होते। नागाला सुखरूप पकडल्यानंतर कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला। 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास कांबळे यांच्या पत्र्याच्या घरातील छताच्या पाईपमध्ये नाग दिसून आला। माहिती मिळताच सर्पमित्र संदीप टक्केकर, वन विभागाचे घुले आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। पत्र्याचे छत, पाईपमधील नागाचे अवघड स्थान आणि अंधार पडल्यामुळे पहिल्या दिवशी रेस्क्यू करणे शक्य झाले नाही। 23 ऑगस्ट रोजी दुपारी पुन्हा पत्र्याखाली नाग दिसून आल्यानंतर संबंधित महिलेने सर्पमित्रांशी संपर्क साधला। पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून कौशल्याने नागाला सुरक्षितपणे पकडले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले। या बचाव मोहिमेत चंदगड तहसीलचे नायब तहसीलदार जोशीलकर तसेच रेंज फॉरेस्ट ऑफिसर शीतल पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले। कुटुंबाला भीतीच्या वातावरणातून सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल कांबळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सर्पमित्र व वन विभागाचे आभार मानले। दरम्यान या रेस्क्यू मोहिमेनंतर सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी ढोलगरवाडी स्नेक पार्लरला शासकीय मान्यता देण्याची मागणी केली। संस्थापक, सत्यशोधक व आद्य सर्पमित्र स्वर्गीय बाबूराव टक्केकर यांनी स्थापन केलेल्या ढोलगरवाडी स्नेक पार्लर सेंटर झू अथॉरिटी दिल्ली आणि महाराष्ट्र झू अथॉरिटी नागपूर यांच्याकडून अधिकृत मान्यता मिळावी अशी मागणी त्यांनी केली। ढोलगरवाडीतून आजवर हजारो सर्पमित्र घडले असून वन्यजीव रक्षणाच्या या कार्याला शासकीय पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।